लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आज आगमन झालेलं आहे। सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे, फुलं वाहण्यात आलेले आहे आणि हा गणपती कलेचा सुद्धा तेवढाच आपण देवता म्हणून पाहत असतो। त्यामुळे कलाकारांसाठी हा गणेशोत्सव मोठा आनंदाचा आणि महत्त्वाचा मानला जातो। कलाकारांच्या दृष्टीने हा गणेशोत्सव नेमका कसा आहे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत अभिनेता सुशांत सेलारच्या घरी। सुशांत दादा, काय नेमका तुझा लहानपणापासूनचा गणेशोत्सवाचा अनुभव आहे? कारण आता तर आपण पाहतोय आज उत्सवाची पद्धत बदललेली आहे। लहानपणीच्या तुझ्या काय आठवणी आहेत सुरुवातीला? 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या बाप्पाच्या चरणी आपण सगळेच नतमस्तक होत असतो। लहानपणी गावी गणपती यायचा आणि नंतर तो आम्ही मुंबईत आणायला सुरुवात केली। गावी जाण्याची एक गंमत होती। कुठलं गाव? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरुखच्या जवळ सांगवे म्हणून आमचं गाव आहे। आणि पण नंतर लहानपणापासूनच नाटकांचे प्रयोग आणि या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे बाप्पाला विनंती केली आणि मुंबईत तो विराजमान झाला। आणि तेव्हा पण डेकोरेशन आणि या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांची मदत घेणं आणि या सगळ्या गमती जमती होत्या। पण बाप्पाच्या या गणेशोत्सवामध्ये खास करून आठवणीत राहतात त्या गोष्टी म्हणजे एकांकिका स्पर्धा किंवा एकपात्री अभिनय स्पर्धा किंवा वेशभूषा स्पर्धा। कारण आमच्या गिरणगावामध्ये लालबाग लोअर परळ या भागामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आधी व्हायच्या। कारण त्याच्यातच मनोरंजनाचे कार्यक्रम, मग त्या स्पर्धांच्या माध्यमातून स्थानिक कलाकार जे कला सादर करतील तेच एंटरटेनमेंट, आणि त्याच्यातून कलाकार घडत गेला आणि बाप्पाच्या कृपेने इथपर्यंत येऊन पोचला। आता नेमका पुढच्या 10 दिवसांसाठी काय सगळं नियोजन असणार आहे? काय काय कार्यक्रम असणार आहे? बाप्पा आमच्याकडे यावर्षी मागच्या वर्षीपासून 5 दिवस विराजमान झालेला आहे। कारण 1.5 दिवसात हौस काही भागायची नाही, त्यामुळे बाप्पाला विनंती केली की 5 दिवस तू मुक्काम कर। तर 5 दिवस बाप्पाची सेवा, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वर्षा निवासस्थानी पण सगळे कलाकार आणि सगळीच मंडळी येत असतात, तेव्हा तिथेही जाणं होणारच आहे। आणि आमचा रुईया नाक्याचा विद्यार्थ्यांचा राजा आहे, त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या कृपेने इथपर्यंत आज मजल मारता आली। त्यामुळे लालबागच्या राजाचा कार्यकर्ता असल्यामुळे तिथे उपस्थित राहणं आणि राजाची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे। काय मागितलं यंदा? मला असं वाटतं की बाप्पांनी भरभरून दिलं आहे। चाळीतून आज इथपर्यंत त्याच्या कृपेमुळेच मी पोचलो आणि याच्या पुढेही त्याची कृपा माझ्यावरती राहीलच। पण आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत, जी विकृत मानसिक परिस्थिती लोकांची झाली आहे, किंवा एक काय म्हणता येईल त्याला, एक वेगळ्या प्रकारचा एक मनात उद्रेक जो काय लोकांच्या मनात झाला आहे, लोकांची डोकी भडकवण्याचं जे काय राजकारण चाललं आहे, ते राजकारण आणि ती विकृती या महाराष्ट्रातून नष्ट व्हावी आणि महाराष्ट्रावरती जी काही नैसर्गिक अनैसर्गिक संकटं कोसळत असतात त्या सगळ्यातून सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला, भारताच्या जनतेला तू सांभाळून घे, त्यांच्यावरची संकटं दूर कर। आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या जनतेमध्ये मीही आलो, त्याच्यामुळे सगळ्या जनतेवरती तुझं लक्ष राहू दे आणि तुझ्या कृपा आशीर्वादाने लोकांना सुबुद्धी दे। आणि प्रामुख्यानं सांगायचं झालं तर पुढच्या वर्षी तू विराजमान होणार आहेस, त्याच्या आधी आमच्या निवडणुका आहेत, तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावरती विराजमान होऊ दे, हीच बाप्पाची चरणी प्रार्थना। तर अशा पद्धतीनं सुशांतनं त्याच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळो अशी प्रार्थनासुद्धा गणरायाकडे केलेली आहे। कॅमेरामॅन आतिशसह सुधीर काकडे, ABP माझा, मुंबई। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।